भोंदू खरातने शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक कारनामे केल्याचं आता समोर येत आहे। मी सध्या शिवनिका संस्थानच्या परिसरात उभा आहे आणि जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे हा जो बंधारा आपण बघायला मिळतो आहे तो दारणा धरणातून गोदावरी नदीत सोडले जाणारे पाणी जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना या भोंदू अशोक खरातने हे पाणी स्वतःच्या संस्थांकडे वळून घेतलेले आहे आणि हा मोठा बंधारा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। जे आरक्षित पाणी जे आहे ते या संस्थांसाठी त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला आता समोर आलेलं आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा शासन निर्णय झाला आहे। मिरगाव येथे शिवनिका संस्थांलगत गोदावरी नदीचा कालव्यावर हा बंधारा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून बिगर सिंचनाच्या नावाखाली हे पाणी स्वतःच्या संस्थांकडे वळवलं आहे आणि या परिसरामध्ये त्यांनी आमराई आणि त्याची शेती जी आहे ती फुलवल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता त्यांनी कशा प्रकारे शेतकऱ्यांची असेल शासनाची असेल फसवणूक केल्याचं जे आहे ते समोर येत आहे। याआधी देखील पिण्याचं पाणी जे आहे जे गावकऱ्यांसाठी आरक्षित होतं ते ह्या ठिकाणी त्यांनी आपल्या संस्थांकडे ते पाणी जे आहे ते वळवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच त्याची दहशत जी आहे ती या सगळ्या कारनाम्यामधून समोर येत आहे। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, मिरगाव, सिन्नर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।